नागपूरमधला भाजपचा हा सगळा राडा झाला तर तिकडे नाशकात शिवसेनेच्या 2 गटात तुफान गोंधळ पाहायला मिळाला। चांडक सर्कलमध्ये तिकीट वाटपावरून 2 गट आमने-सामने आले। शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्तेंना विरोधकांनी मारहाण केली आहे, त्यामुळे माजी महापौर विनायक पांडे आणि बोरस्ते समर्थक एकमेकांना भिडले। विशेष म्हणजे राडा इतका जास्त होता की पोलिसांना हस्तक्षेप करत त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागला। कैलास चुंबळे आणि शिवाजी चुंबळेकडून 25 लाख रुपये घेतले आणि ती उमेदवारी देण्यात आली। आणि म्हणून हा माझा मुलगा त्यांना विचारायला लागला की बाबा मी कुठे कमी पडलो। माझे वडील 36 वर्षापासून शिवसेनेत काम करतात, शिवसेना प्रमुखांपासून ते तिथे शिवसेनेत। तर अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांनी माझ्या मुलाची गच्ची धरली आणि माझ्या मुलाला धक्काबुक्की केली आणि मग हा वाद सगळा त्यातून निर्माण नाही हाना माऱ्या झाल्या नाही। तर त्यांनी शहर प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांनी गुंड आणले होते आणि गुंड आणले आणि त्याच्यात हे सगळं प्रकार निर्माण झाला आणि काही बाउन्सर पण होते त्यांच्याबरोबर। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी नाशिकहून सागर वैद्य आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, हातघाईवर आले शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात, पण ही सगळी जी नाराजी आहे त्याचा फटका बसू नये म्हणून काही प्रयत्न होत आहेत का? आत्ताची परिस्थिती नेमकी काय? विलास, खरं तर हे सगळं अपेक्षित होतं। 122 जागांसाठी शिवसेनेकडून 800 पेक्षाही अधिक लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज टाकलेले आहेत। त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी किमान 7 ते 8 जणांना तोंड द्यावं लागतंय। अजय बोरस्ते जे महानगर अध्यक्ष आहेत आता शिवसेनेचे आणि विजय करंजकर हे जिल्हा प्रमुख आहे, या दोघांची आणि इतर निवड समितीचे लोक जे आहेत ते आज एबी फॉर्म वाटप करण्यासाठी या ठिकाणी बसलेले होते। विनायक पांडे जे माजी महापौर आहेत त्यांच्या अपेक्षित असलेल्या प्रभागामध्ये दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं गेलं आणि त्याच्यातनं खरं तर हा सगळा वाद सुरू झाला। प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की या दोघही गटांमध्ये तुंबळ हाणामाऱ्या झाल्या, महिलांनी सुद्धा मारहाण केली अशा पद्धतीची माहिती प्रत्यक्षदर्शी देत आहेत। याच्यामध्ये विनायक पांडेंची आता आपण बाजू ऐकून घेतली, परंतु अद्यापपर्यंत ज्यांच्यावर हल्ला झालाय असं म्हटलं जातं ते अजय बोरस्ते अद्यापपर्यंत कॅमेऱ्यासमोर आलेले नाही। ते अजून थोड्या वेळानं माध्यमांशी बोलणार आहे, त्यावेळेस अधिक या विषयातला खुलासा होईल। परंतु हे अपेक्षित होतं। शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहे आणि विशेष म्हणजे 40 जे नगरसेवक फुटलेले आहेत मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीचे, हे 40 विद्यमान नगरसेवक भाजप आणि शिवसेनेत आलेत। त्याच्यामुळे त्यांना तिकीट देऊन परत निष्ठावंतांना न्याय देणं ही एक फार मोठी कसरत भाजपच्या आणि शिवसेनेच्याही लोकांपुढे होती। त्याच्यामध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत ज्यांच्यामध्ये वाद झाले ते ट्रॅप झाले, कारण प्रत्येकाला तिकीट देणं शक्य नव्हतं। आणि आज जेव्हा हा वाद झाल्याचं कळलं त्यावेळेस दोघंही, एकीकडे अजय बोरस्तेंचे समर्थक आणि दुसरीकडे विनायक पांडेंचे समर्थक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमले, एकमेकांवर धावून गेले। प्रत्यक्ष आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये 2 ते 3 कार्यकर्ते जखमी झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत होतं। सुदैवाने योग्य वेळी घटनास्थळी पोलीस पोहोचले, त्यांनी लाठीचार्ज केला आणि ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आता नियंत्रणामध्ये आहे। ज्या ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं तिथून आता ही जागा बदललेली आहे आणि नाशिक रोड जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे अजून एक, त्या ठिकाणी सर्व नेते जे आहेत ते इथून निघून गेलेले आहेत आणि तिथून आता एबी फॉर्मचं वाटप सुरू आहे। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।